डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद UGC HRDC ऑनलाइन रिफ्रेशर कोर्स ह्यूमन राइट्स अँड सोशल इन्क्लुजन. मायसेल्फ डॉक्टर कविता आर किर्दक, SPM गिलानी महाविद्यालय घाटंजी, रोल नंबर 20. ह्यूमन राइट्स अँड सोशल इन्क्लुजन या रिफ्रेशर अंतर्गत सेमिनार. या माझ्या सेमिनारचा विषय आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क. आता भारतीय राज्यघटनेने आपल्याला कोणकोणते मूलभूत हक्क दिले त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपण सुरुवातीला बघणार आहोत की भारतीय राज्यघटनेत नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. जेव्हा घटनाकारांनी राज्यघटना तयार करत असताना सर्वांचा विचार करून हा मूलभूत हक्कांचा समावेश या राज्यघटनेत केला आहे. त्यांना माहिती होतं की जर समजा मूलभूत हक्क दिले नाही नागरिकांना तर त्यांची प्रगती होऊ शकत नाही, त्यांची उन्नती होऊ शकत नाही, आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेत या मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला. राज्यघटनेच्या 3ऱ्या कलमात 12 ते 35 पर्यंत मूलभूत हक्कांची चर्चा करण्यात आली. त्यानंतर राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांपैकी काही हक्क फक्त भारतीयांसाठीच आहेत, तर काही हक्क भारतीयांप्रमाणेच इतर नागरिकांसाठी सुद्धा आहेत, जेणेकरून सर्वांना याचा लाभ घेता येईल. हक्क म्हणजे काय? आता आपण गेली 5 दिवस आपण आपल्या रिफ्रेशर कोर्सचा विषयच तो आहे की हक्क म्हणजे काय. आता हक्क म्हणजे काय किंवा ह्यूमन राईट्स या सर्वांवर आता अगदी सखोल अशी चर्चा झालेली आहे आणि होतही आहे, आणि यापुढे आपल्याला ती चर्चा ऐकायला मिळणारच आहे. परंतु हक्क म्हणजे काय, तर हे प्राध्यापक हेरॉल्ड लास्की यांनी अतिशय सुंदर अशी व्याख्या केलेली आहे. तर हेरॉल्ड लास्की यांनी असं म्हटलेलं आहे की हक्क म्हणजे सामाजिक जीवनाची अशी परिस्थिती होय. हक्क म्हणजे सामाजिक जीवनाची अशी परिस्थिती होय की जिच्याशिवाय मानवाला आपली प्रगती करून घेता येत नाही. जर मानवाला आपली प्रगती करून घ्यायची असेल तर त्याला हक्क हे द्यावेच लागतील. जेव्हा हक्क आपण त्यांना देऊ तेव्हाच ते आपली प्रगती करून घेऊ शकतात. कोणताही हक्क असेल, भारतीय राज्यघटनेत जे आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत त्या म्हणूनच आपण आज एवढ्या प्रगती करू शकलो. आपण आपलं सगळं काही त्या हक्कांमार्फतच मिळवू शकतो. जर हे हक्क दिले नसते, आज लोकशाही आहे म्हणून लोकशाहीत आपल्याला हे हक्क आहे, जर हुकुमशाही असती तर हुकुमशाहीमध्ये अशा या हक्क नागरिकांना नसतात, आणि जे सांगतील किंवा जे मोठे व्यक्ती सांगतील त्यांनाच ते हक्क त्यांनाच त्यांच्या म्हणण्यानुसार बाकीच्यांना काम करावं लागतं. आता भारतीय राज्यघटनेने 6 प्रकारचे मूलभूत हक्क दिलेले आहेत. 6 प्रकारचे मूलभूत हक्क दिले आहे. खरे तर राज्यघटनेतील मूलभूत हक्कांच्या मूळ यादीत 7 हक्कांचा समावेश होता. किती हक्कांचा? 7 हक्कांचा. परंतु या जो हक्क आहे, कोणता हक्क आहे तो? तर मालमत्तेचा हक्क. या मालमत्तेचा हक्क जो आहे त्यापैकी 31व्या कलमात जो मालमत्तेचा हक्क दिला होता तो खूपच वादग्रस्त ठरला. त्यावर अनेक चर्चा झाल्या, अनेक वाद झाले, आणि त्यामुळे तो मूलभूत हक्कातून 1948च्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार त्या मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कातून काढून टाकण्यात आला. त्यानंतर सामाजिक हक्क, समतेचा हक्क. लोकशाही व्यवस्थेत आता पहिला हक्क जो आहे, आता हक्क किती राहिलेले आपले? 6 हक्क राहिलेले. 7 हक्क होते, तर मालमत्तेच्या हक्कावर खूपच वाद झाला, तर मग 6 हक्क. त्यापैकी आपण एक हक्क बघणार आहोत. तर पहिला जो हक्क आहे तो आहे समतेचा हक्क. आणि लोकशाही व्यवस्थेत समतेच्या हक्कांना विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. आपली व्यवस्था ही कोणती आहे? लोकशाही व्यवस्था आहे, आणि लोकशाही व्यवस्थेत काय केलेलं आहे की समतेच्या हक्कांना विशेष महत्त्व दिले आहे. कारण देशाच्या सामाजिक व राजकीय जीवनात समता जर प्रस्थापित करायची असेल तर खऱ्या अर्थाने
समतेचा हक्क हा नागरिकांना दिला गेला पाहिजे, त्याशिवाय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. लोकशाही जर यशस्वी करायची असेल तर सर्वांना समान म्हणजे समतेचा हक्क हा दिला गेला पाहिजे असं त्या घटनाकारांना वाटलं आणि म्हणून समतेचा हक्क हा दिला गेला आहे. समतेच्या हक्कामध्ये काही गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे, जसं आहे की कायद्यापुढे सगळे समान आहेत, है ना. कायद्यापुढे सर्व समान आहेत, समान संरक्षण दिलेलं आहे, कोणताही उच्च नीच गरीब श्रीमंत असा भेदभाव कायद्यापुढे नाही, तर कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती काय आहे समान असेल अशी हमी राज्यघटनेने दिलेली आहे. त्यानंतर आहे भेदभावाचा अभाव, कोणत्याही नागरिकाला भेदभाव करता येणार नाही. समतेच्या हक्कामध्ये सांगितलं आहे की भेदभाव हा कोणालाही करता येणार नाही. जसा धर्म असेल, लिंग असेल, वंश असेल, जात असेल, यावरून कोणत्याही नागरिकांमध्ये भेदभाव करता येणार नाही. सर्व नागरिके समान असतील, कायद्यापुढे हे समान असेल आणि सगळ्यांना समान संरक्षण प्राप्त होईल याची हमी राज्यघटनेने दिलेली आहे. त्यानंतर समतेच्या हक्कामध्येच सांगितलेलं आहे की संधीची समानता, प्रत्येक व्यक्तीला संधी मिळेल, त्याच्या क्वालिफिकेशननुसार असेल, पण कोणीही त्या संधीला नाकारू शकत नाही. धर्म, कुळ, जात, लिंग यावरून संधी त्याला नाकारू शकत नाही. राज्याच्या नियंत्रणाखाली जे काही पदं असतील त्या ते पद त्या व्यक्तीला ते मिळू शकतात त्याच्या पात्रतेनुसार. अस्पृश्यता पाळण्यास बंदी, समतेच्या हक्कामध्ये सांगितलं अस्पृश्यता पाळण्यास बंदी, कायद्याने हा गुन्हा आहे. एवढंच नाही तर पदव्या देण्यास सुद्धा बंदी आहे. पूर्वी पदव्या देत होते, है ना. आता पदव्या देण्यास म्हणजे हे ग्रॅज्युएट झालो आपण किंवा ही पदवी नाही तर पाटील ही पदवी होती, है ना. तर अशा पदव्या देण्यास सुद्धा आता बंदी आहे. त्यानंतर दुसरा जो हक्क आहे तो आहे स्वातंत्र्याचा हक्क. प्रत्येक व्यक्तीला हा स्वातंत्र्याचा हक्क राज्यघटनेने दिलेला आहे. समतेच्या हक्का इतके स्वातंत्र्याच्या हक्काला सुद्धा महत्त्व दिले गेलेले आहे. जर नव्हे तर स्वातंत्र्याचा हक्क हा लोकशाहीचा आत्मा आहे. काय आहे? लोकशाहीचा आत्मा आहे. स्वातंत्र्याचा हक्क, प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिले गेलेलं आहे. तर सर्व हक्कांचा मूलाधार हा स्वातंत्र्याचा हक्क आहे. यामध्ये कोणकोणती हक्क दिली तर भाषण स्वातंत्र्य दिले, आपलं मत प्रदर्शन करण्याचं स्वातंत्र्य दिले. आज आपण कुठेही आपल्याला बोलवलं असेल तर आपण भाषण देण्यासाठी जाऊ शकतो, व्याख्यान देण्यासाठी जाऊ शकतो, आपलं मत आपण प्रदर्शित करू शकतो, आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. आपल्याला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, भाषण करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला राज्यघटनेने स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये दिलेलं आहे. एवढंच नाही तर संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचा हक्क दिलेला आहे. कोणतीही व्यक्ती एखादी संस्था स्थापन करू शकते, एखादी संघटना स्थापन करू शकते. भारतामध्ये आपण मोकळेपणाने कुठेही फिरू शकतो, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतो आणि तिथे वास्तव्य सुद्धा करू शकतो, हा सुद्धा अधिकार दिलेला आहे. कुठलाही व्यवसाय, रोजगार, धंदा आपण करू शकतो. असं नाही की या पर्टिक्युलर व्यक्तीने किंवा या कम्युनिटीने हाच व्यवसाय करायचा, हाच धंदा करायचा, असं नाही. तर कोणताही व्यक्ती कोणताही व्यापार, व्यवसाय, उद्योग करू शकतो. हे स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतरचा जो तिसरा हक्क आहे तो आहे शोषणाविरुद्धचा हक्क. भारतीय राज्यघटनेच्या 23व्या व 24व्या कलमात शोषणाविरुद्धच्या हक्काची तरतूद करण्यात आलेली आहे. माणसाचा देहविक्रय करणे किंवा वेठबिगारीप्रमाणे काम करून घेणे यास बंदी घालण्यात आलेली आहे. पूर्वी माणसांची विक्री होत होती, जशी जनावरांची आज विक्री होते, है ना. बैल बाजार भरतो, जनावरांची विक्री ज्याप्रमाणे तशी पूर्वी माणसांची विक्री व्हायची. म्हणून या एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं शोषण करत होतं, तर यावर बंदी घालण्यात आलेली आहे. वेठबिगाराप्रमाणे काम राबविण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि देहविक्री करण्यास माणसाची खरेदी विक्री करण्यास सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच 18 वर्षाखालील जे मुलं आहेत, 18 वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांना खाणी, कारखाने, जोखमीच्या ठिकाणी, अन्य ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी सुद्धा घालण्यात आलेली आहे. आणि जर असं केले तर आपल्याला न्यायालयात जाता येते, आपल्यावर अन्याय झाला तर आपल्याला न्याय मागता येतो. हा आहे शोषणाविरुद्धचा हक्क. त्यानंतरचा जो हक्क आहे तो आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क.
भारतीय राज्यघटनेने सर्व धर्मांना स्वातंत्र्य दिलेले आहे. आपल्या धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य, प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा सरकारने आपल्याला दिले आहे. आपण आपल्या धर्मानुसार आचरण करू शकतो किंवा एका धर्मातून दुसऱ्या धर्मात सुद्धा जाऊ शकतो. असं काही नाही की एकाच धर्मात राहायचं आहे. पण आपल्याला जर आवडत असेल किंवा आपली जर इच्छा असेल तर आपण जाऊ शकतो, त्या धर्माचं आपण पालन करू शकतो आणि आपण आपल्या मनानुसार, म्हणजे आपल्याला जर वाटत असेल तर आपण आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार सुद्धा करू शकतो. परंतु सार्वजनिक सुव्यवस्था आणि नीतिमत्ता यांचे आरोग्य धोक्यात येणार नाही अशा रीतीने हक्कांचा वापर करता येईल हे देखील स्पष्ट केलेले आहे. त्यानंतरचा जो हक्क आहे तो आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. या हक्काअंतर्गत अशी तरतूद करण्यात आलेली आहे की भारताच्या प्रदेशात किंवा कोणत्याही भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकास कोणत्याही विभागाला स्वतःची अशी लिपी, भाषा किंवा संस्कृती असल्यास ती अबाधित राखण्याचा हक्क दिला आहे. तसेच सरकारने चालविलेल्या किंवा सरकारच्या मदतीवर चालविल्या जाणाऱ्या शिक्षण संस्था असेल, त्या संस्थेमध्ये नागरिकांना धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारता येत नाही. किंवा धार्मिक भाषिक अल्पसंख्याकांनी चालविलेली शिक्षण संस्था या कारणावरून राज्य भेद करणार नाही याची हमी राज्यघटनेने दिली आहे. त्यानंतरचा जो हक्क आहे 6 नंबरचा तो आहे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. राज्यघटनेने नागरिकांना घटनात्मक उपाययोजनेचा हक्क दिला आहे. हा हक्क म्हणजे नागरिकांच्या इतर हक्कांना, जे नागरिकांना इतर हक्क दिलेले आहे, आता आपण बघितले, समतेचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, शोषणाविरुद्धचा आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे, सांस्कृतिक हक्क आहे, शैक्षणिक हक्क आहे, या सर्व हक्कांना दिलेले घटनात्मक संरक्षण म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या हक्कांवर अतिक्रमण झालं असेल तर, अन्याय झाला असेल तर एखादी व्यक्ती त्याविरुद्ध न्यायालयामध्ये न्याय मागू शकते. हा हक्क घटनेने आपल्याला दिलेला आहे. हा घटनात्मक उपाययोजनेच्या हक्कामुळे मूलभूत हक्कांना कायद्याचे पाठबळ प्राप्त झाले आहे. या प्रकारे आपण आज घटनेने आपल्याला कोणकोणते हक्क दिलेले आहेत, मूलभूत हक्क कोणते कोणती आहेत त्यावर आज आपण चर्चा केली. तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद.